आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्ताने उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार नितीन राऊत यांच्या चिमुकल्या नातीसह प्रचारासाठी निघाले। प्रचाराच्या दगदगीत गेले काही दिवस त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता आला नाही। आता कुटुंबच प्रचारासाठी त्यांच्यासोबत आलंय। नातसोबत असते तेव्हा थकवा जाणवत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि सर्वच उमेदवार गेले अनेक दिवस जोरात प्रचार करत आहे। खूप दगदग आहे। मात्र आजचा प्रचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर नितीन राऊत आपल्या नातसोबत रमलेले आहे। काही रिलॅक्सिंग क्षण जे आहेत ते कुटुंबासोबत ते घालवत आहेत। नितीनजी, नातींसोबत फार रिलॅक्सिंग क्षण? जेव्हा ही माझ्यासोबत असते तेव्हा मला कोणतीही गोष्ट आठवत नाही आणि मी अगदी तिच्यासोबत खेळणं सुरू करतो। ती माझ्यासाठी एक उल्हासवर्धक, उत्साहवर्धक अशी माझी नात आहे। आज प्रचारामध्ये चालली तुमच्यासोबत? विचारा तिला। बेटा, प्रचारासोबत आजोबासोबत चालले तुम्ही? Are you going along with Baba? Yes. Where are you going with आजोबा? In rally. In rally. राऊत साहेब, कसा प्रचार सुरू आहे आणि कुटुंबासोबत गेले अनेक दिवस फारसा रमताना आला नसेल, हे क्षण फार महत्त्वाचे आहे? नाही, आता कुटुंब निवडणुकीमध्ये सगळे व्यस्तच आहेत। मी पण व्यस्त आहे, ते पण व्यस्त आहेत। प्रत्येकजण आपापली जबाबदारी या ठिकाणी पार पाडतो आहे। या निवडणुकीच्या धकाधकीत वेळेचा तो विषय असतोच, परंतु प्रचारादरम्यान आपण बघतात की ज्या पद्धतीनं आमचे कार्यकर्ते, आमचे सहकारी या ठिकाणी कामाला लागले आहेत आणि जो उत्साह त्यांच्यामध्ये दिसतो आहे, यावरून आपल्याला चित्र स्पष्ट होत आहे। उत्तर नागपूरची जनता अजूनही माझ्यावर प्रेम करते आहे। त्यांना विश्वास आहे या ठिकाणी ही निवडणूक आपली राहील। नितीनजी, काल एक व्हिडिओचा विषय चर्चेला आला होता। त्यामध्ये आपण एक जुना व्हिडिओ होता आणि त्याच्या माध्यमातून दावा केला जात होता की तुम्ही मंत्रिपद तुम्हाला नाकारण्यात आलेलं होतं आणि जय भीम शब्दाचा वापर केल्यामुळे नाकारण्यात आलेलं होतं। काय आपला त्याबद्दलचा खुलासा आहे? नाही, खुलासा करण्याचा विषयच येत नाही। जय भीम हा माझा प्राण आहे, हा माझा अभिमान आहे आणि जय भीम म्हणण्यासाठी मला कोणी थांबवलं नाही आणि थांबवण्याचा कोणी प्रयत्न करू शकत नाही, त्यामुळे तो विषय येत नाही। मला त्या ठिकाणी तत्कालीन मंत्री यांनीच सांगितलं की तुम्ही असं करता ते करू नये, ही त्यांची समज होती, माझी नव्हे। आणि विलासराव देशमुखांनी तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मला दिलं, बाबासाहेबांच्या नावाचं एवढं मोठं हॉस्पिटल दिलं, त्यामुळे तो विषय येत नाही। म्हणजे विलासराव देशमुखांनी त्या कारणामुळे मंत्रिपद नाकारला असावा असं आपल्याला मुळीच वाटत नाही? अजिबात नाही, अजिबात नाही। गैरसमज झाला होता ते? हा लोकांचा गैरसमज होता, कारण मी नेहमी त्यांची माझी मैत्री होती आणि मी जय भीम शिवाय बोलत नव्हतो आणि तेही मला जय भीम शिवाय बोलत नव्हते, परंतु काही लोकांना वाटत होतं की हे जय भीम म्हणतात त्याच्यामुळं असं काही होऊ शकते म्हणून, असा तो विषय आहे। तर डॉक्टर नितीन राऊत आज अखेरच्या दिवशी प्रचारासाठी निघत आहे आणि आपल्या कुटुंबियांना आणि खास करून जी त्यांची लहानशी नात आहे तिला सोबत घेऊन ते प्रचारासाठी जात आहे। सोबतच जो एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्याच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठंही अशामुळे मला मंत्रिपद नाकारण्यात आलेलं नव्हतं, तर गैरसमज झाला असेल आणि त्यामुळे तो संपूर्ण विषय झाला असेल। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।